रामराम मंडळी, आपण आते साखरी रोड म्हणजे भीमनगर ना जागे एक देखील आणत तुम्ही एक जण एक दुकान सारखं म्हणजे दुकानच म्हणा एक हॉटेल तर कमी नाहीये असं आपलं भीमनगर पान एकदम म्हणजे आता फेमसच आहे. फेमस म्हणजे असं आहे की फक्त 50 रुपये मा आता पिझ्झा भेटत आणि त्या पिझ्झा ना जो मालक आहे त्यांनी शून्य पै जग कसं निर्माण कर ते आधी त्यासला पण आधी त्यासलाकडे येईल ते त्यासला पण ऐकू की तुम्ही हाई पिझ्झा तुमनं दिमाग मा कसं होणं आणि या पिझ्झा क्वालिटी ती कशी आहे काय आहे त्यातले आपण सर्व विचारू. सर्वप्रथम राम राम दादा. राम राम दादा, जय खानदेश. मला सांगा की जो आपला पिझ्झा आहे तो पिझ्झाचा मी बी देतोस की एकदम गाजीर आहे ना पूर्णच कडे म्हणजे तालुका प्रत्येक ठिकाणी तुम्ही आता खोली टाका शाखा बरोबर. तर मला सांगा की जी आपली तरुण मंडळी जी काम करी म्हणजे काही नोकऱ्या देखील थकी जास आणि स्वतःना व्यवसाय ना मागे तपयतच नाही तर तुम्ही तिथे स्वतःला व्यवसाय सुरू करेल तर हा व्यवसाय म्हणजे त्यातले काय संदेश देशात की यांना मागे तुमला काय प्रॉफिट आहे आणि कसं देखा दादा सोन मनी परिस्थिती इतकी वाईट होती मी शून्यमय जग निर्माण करेले. फॉर एक्झाम्पल तुम्ही एकदम छोटस उदाहरण देस. एक रास एक ना पुढे शून्य लागत त्याची किंमत 10 रुपये वस, परत शून्य लागत त्याची किंमत 100 रुपये वस, परत शून्य लागत त्याची किंमत 1000 रुपये वस. तर तो शून्य एक ना अगोदर जर लागला ना तर ते शून्य वाढत असणार एकनी किंमत फक्त एकच रास. तर मी तो शून्य स्वतःला मानस की मी एक नंतर लागेल. तर भाऊसोन मला सांगणं तत्पर असं आहे की मी शून्यमय जग निर्माण करेले. मी खूप गरिबी केले. मनाकडे 100 रुपये नव्हतं एक वेळा असा होता मनावाला. तर मग आज वेळा असं आहे की तुम्ही आशीर्वादामुळे मायबापना आशीर्वादामुळे आज मला स्वतःला खूप सारा शाखा आहेत. मला स्वतःला धुळामध्ये 2 शाखा आहेत. आता जस्ट नावले म्हणे निजामपूर ओपनिंग होणार आहे 3-4 दिवस नाम. माझ्या बाकीकडे खूप लोकांकडे शाखा पण दिल्या गेल्या आहेत ते ओपनिंग पण बाकी आहेत. आणि मी जनताले किंवा आपलं जे यंग पिढी आहे त्याला असं संदेश देस की ज्या लोक शिक्षण करतस शिक्षण करीता लोक घर बसलेत तसे शिकायला चान्स भेटणार त्याचे खूप सारे डिग्री आहेत पण त्यासले नोकरी आहेत. आणि आता ना नोकरी वर्ग असं झाले तुम्ही जर नोकरी करशाल तर त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. प्लस पैसा दिसा मग तुम्हाला काम नाही वस. काही लोक आश्वासन देतस की बाबा मी तुम्हाला काम करत असून 5 लाख द्या 15 लाख द्या पैसे द्यानंतर मी लोकांना कामाने होतच. त्याच्या जनतेला मला असं निरोप देणं आहे की जर तुमच्याकडनं शिक्षण काही तुमच्याकडनं त्यांना प्रॉफिट नसेल तर तुम्ही तुमच्याकडे बेस्ट ऑप्शन असं आहे की तुम्ही निवा उद्योजक बनी जा. तुम्ही स्वतःला बिझनेस उभा करा की जेणेकरून तुम्हाला त्यामुळे बेनिफिट भेटेल. सागर दादा मी असं म्हणतो की जी निश्चित 50 रुपयाला म्हणजे 20-30 रुपयांनी निश्चितची आहे तर तुम्ही 50 रुपये मग पिझ्झा परवडच कसं आहे देवाले दादा साहेब 50 पिझ्झा परवडाना कारण हाय आहे की आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करेलेत. आपण लोक सारखं दुकानावर आणणं ते विकणं ते नाही चालत. आपण स्वतः मसाला बनवतोस आपण स्वतः बेस बनवतोस आणि आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करेल त्यामुळे आपले पावडर्स. आणि दुसरी गोष्ट आपण कोरोना हिशोबाने करतोस की ज्या खेळापडांना गोरगरीब लोक आहेत की ते खूप गोरगरीब लोक असतात त्याचे पिझ्झा माहिती आहे पण त्याचे कधी खायला नाही. तर आज तुम्ही डॉमिनोज मध्ये घ्या तर तुम्हाला 300 400 500 पिझ्झा भेटत. तर आपल्याकडे आपण 200 रुपयांना 5 पिझ्झा देत असते बी 100 रुपयांना 2 आणि 200 रुपयांना 5 पिझ्झा देत असत. क्वालिटी बी एकदम क्वालिटी मेंटेन ठेवतोस आणि क्वांटिटी पण चांगली देतोस. बरोबर म्हणजे एखादी दुकान एखादी जी हॉटेल आहे तिला एकदम शानदार एक हॉटेल राहतात ती हॉटेल मध्ये जर गए तर तिला पिझ्झा मागाड पण त्या पिझ्झा मा अजिबात ठिकाणाने राहत पण भावनी एकदम म्हणजे छोटस असं साजाडले आणि जे किचन मध्ये असणार ते किचन मी एकदम स्वच्छ आहे आणि या जे मोठल्या ज्या होटली राहतात ना ते फक्त नावना राहतात आणि भाऊले खरंच मन पाहिजे सलूट आहे की खरंच त्या भाऊनी फक्त आठच नाही धुडा आम्हा शाखा ओपन करी तर आपलं शिरपूर राहो आजू शिंदखेडा या आठे त्याची शाखा ओपन तर खरंच त्याचं शाखा प्रत्येक शहर मध्ये म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये उघडी राहणार. दादा तुम्ही आपली जी पिढी आहे जी खानदेशी पिढी आहे तिला काय संदेश दिशात बरं भाऊसोन मनाचा प्रश्न सजेशन असेल कोणाकडे काम करापेक्षा कोणा हातकडे गुलाम बनापेक्षा स्वतः मालक बना स्वतः राहा स्वतः मालक बनी राहा स्वतः मालक बनी काम करा आणि आपलं आयुष्य आपली परिस्थिती सुधारावा. मी युवा पिढीला हाच संदेश देवाचा प्रयत्न करतो. आणि परत एक सांगा जर कोणी असं पिझ्झा खाल्ल्यावर होईल ज्यासले माहित नाही ना त्यासले पत्ता सांगितल्या ना भाऊ आपला ऍड्रेस आहे साखरवडले मच्छी मार्केट ना बाजूले दुसरी शाखा आपल्या इंदिरा गार्डन जवळ प्लस आपला कॅफे पण आहे. आणि भाऊसोन सर्व महत्वाची गोष्ट मनात की सर खूप लोक पिझ्झा चालू करा धुळे सिटी म्हणजे पुरा महाराष्ट्राला 50 रुपयांना पिझ्झा माहित नव्हता. तर हा सागरभाई सनी 50 रुपयांना पिझ्झा आणा तुम्ही फक्त म्हणजे कॉपी करू शकतास बरोबरीने करू शकतास. तर खरंच असा संघर्ष म्हणजे असा जिद्द जर राहिली तर माणूस शिखर गाठत तसंच आपला सागर भाऊनी देखील सण एकदम क्वालिटी ना बरोबर त्याची शिखर गाठले. बोली कांदेश मराठीसाठी संदीप त्रिभुवन धुळे. बोली खानदेश मराठी न्यूज. बोली खानदेश मराठी न्यूज.